Good morning, sir. My name is Ahilya Gangaram Salgare. My project partner is Shravani More, Rani Salgare, Manisha Birajdar. My project name is Colding and Water Bottles. आम्ही सर्वे करत असताना आम्हाला 25 प्रकारच्या कोल्ड्रिंक मिळालेल्या आहेत. आपण दैनंदिन जीवनात कोल्ड्रिंक सारखे थंड पेय पित असतो. ते पिल्याने आपल्याला काय नुकसान होते आपण केव्हा विचार करतो का? आम्ही तुम्हाला प्रोजेक्टद्वारे सांगणार आहे. कोल्ड्रिंक हे केव्हा अस्तित्वात आली? कोल्ड्रिंक हे 8 मे 1886 रोजी डॉक्टर जॉन पेम्बर्ट यांनी स्थापन केली होती. 1892 मध्ये भारतीय पेय उत्पादन कंपनी हिंदुस्तान प्रायव्हेट लिमिटेड मार्फत विकण्यात आली होती. पहिला पॉईंट आहे थम्सअप. थम्सअप हा कोकोकोलाचा ब्रँड आहे. 1977 मध्ये कोकोकोला कंपनीकडून काढलेल्या महागाईच्या भरपाई करण्यासाठी हे सुरू करण्यात आला होता. हा ब्रँड नंतर कोकोकोलाने विकत घेतला होता, ज्याने बाजारपेठेत काबीज करण्यासाठी पेप्सीबरोबर स्पर्धा करण्यासाठी तो पुन्हा लॉन्च केला गेला होता. कोल्ड ड्रिंकचे जास्त सेवन केल्याने लिव्हरमध्ये चरबी जमा होऊ शकते. थम्सअप जास्त पिल्याने वजन देखील वाढत असते. थम्सअपमध्ये किती कॅलरीज असते? थम्सअपमध्ये 300 मिली एक सॉफ्ट ड्रिंक असते. उत्पादन 40 कॅलरी प्रति 100 ग्रॅम ऊर्जा सामग्री प्रदान करते. थम्सअपमध्ये किती साखर असते? थम्सअपमध्ये 9.5 ग्रॅम प्रति 100 मिली एवढी साखर असते. साखर जास्त असल्यामुळे शुगर व्यक्ती थम्सअप पिऊ नये. थम्सअपमध्ये किती कॅफेन असते? थम्सअपमध्ये उच्च कॅफेन 62.5 मिलीग्रॅम व 250 मिली एवढे कॅफेन असते. कॅफेन जास्त असल्यामुळे मुले व गरोदर महिला यांनी थम्सअप पिऊ नये. तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे. सोड्याच्या एका कणामध्ये 10 चमचे साखर असते. साखरेचे विशेष जास्त प्रमाणात साखर वाढते आणि विनुसीची प्रक्रिया निर्माण. कोल्ड ड्रिंकचे पिल्याने होणारे रोग. पहिला आहे मधुमेह, यकृताचे नुकसान, हृदयरोग, हाडाचे नुकसान, परत मेंदूचे नुकसान. मधुमेह. थम्सअपमुळे इन्सुलिनची प्रक्रिया निर्माण होते, ज्यामुळे उच्च रक्तातील साखर वाढते आणि मधुमेह होऊ शकतो. यकृताचे नुकसान. थम्सअप यकृत ओव्हरलोड करू शकत नाही, ज्यामुळे फरज फॅटमध्ये बदलते, त्यामुळे नॉन अल्कोहोलिक लिव्हर रोग होऊ शकतो. हृदयरोग. थम्सअपमुळे हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. मधुमेह. थम्सअपमुळे कॅल्शियमची कमतरता भासू शकते, ज्यामुळे आपल्या हाडाचे नुकसान होते. मेंदूचे नुकसान. थम्सअपमुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम घडतो, ज्यामुळे मेंदूचे नुकसान होते. गर्दपणाचे नुकसान. गर्दपणात असताना थम्सअपसारखे साखरयुक्त पेय पिणे तुमच्या आणि तुमच्या बाळासाठी खूप हानिकारक आहे. पहिला आहे गर्भवतीतील मधुमेह. दुसरा आहे मृदूपूर्व जन्म आणि बाळपणातील लठ्ठपणा. गर्भवतीतील मधुमेह. जास्त साखरेचे सेवन केल्याने गर्भवतीतील मधुमेह होऊ शकतो, ज्यामुळे बाळाची गुंतागुंत देखील होऊ शकते. मृदूपूर्व जन्म. एका अभ्यासातून असे आढळून आले की ज्या महिला कृत्रिम गोड सोडा पितात, बाळपणाची शक्यता 38% जास्त असते. बाळपणातील लठ्ठपणा. एका अभ्यासातून असे आढळून आले की ज्या महिला कृत्रिम गोड सोडा पितात, त्या बाळपणाचा धोका देखील वाढू शकतो. दुसरा आहे फॅन्टा. फॅन्टा हा एक चरबीयुक्त नसल्याने फॅन्टा हा ऑरेंज कलरचा असतो. फॅन्टा पिल्याने चरबी देखील वाढत असते. हम पैसा नहीं मांगता, हम बंगला नहीं मांगता, हम गाडी नहीं मांगता, तो क्या मांगता? तो फॅन्टा मानता. अशा प्रकारे आपण टीव्हीवर जाहिराती पाहतो. ते पाहिल्यानंतर आपण जाऊन दुकानातनं फॅन्टा किंवा इतर प्रकारचे कोल्ड्रिंक आणून दुकानातनं पितो. ती पिल्याने आपल्याला काय होते आपण केव्हा विचार करतो का? नाही. फॅन्टाचा इतिहास. फॅन्टा हा जो अमेरिकन मालकीचा फ्रूट फ्लेवर आहे, जो कार्बोनेट शितप्याचा ब्रँड आहे, जो कोकोकोला ज्युनियर जर्मनी व्यापारी मिक्स किट यांच्या नेतृत्वाखाली तयार केला आहे. जगभरात 2000 पेक्षा जास्त फ्लेवर्स आहेत. नाझी जर्मनी व्यापारी निर्बंधामुळे कोकोकोलाच्या घटकावर उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. फॅन्टाचे नुकसान. फॅन्टा हा एक चरबीयुक्त नसल्याने युक्त पोट इत्यादी सारख्या अवयवावर चरबीचा थर पडू शकतो, ज्यामुळे आपल्याला फीज होतो. स्पष्टीकरण. सोड्यामध्ये CO2 असल्याने वायू नैसर्गिकरित्या बाहेर पडू इच्छितो, ज्यामुळे आपल्याला फीज होतो. फॅन्टा पिल्याने आपली चरबी देखील वाढत असते. फॅन्टा हा आपल्या पोटासाठी खूप घातक आहे आणि आपल्या लिव्हरसाठी खूप घातक आहे. तिसरा पॉईंट आहे रेडबुल. रेडबुलची स्थापना 1984 मध्ये डायटीज मेट्रोचिल्डस यांनी थाई उद्योगपती चालिलो युवेका यांनी स्थापन केली होती.
रेडबुल आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे का? रेडबुल आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. रेडबुल मुले गरोदर महिला यांनी रेडबुल पिऊ नये. त्यांच्यासाठी हृदयावर खूप घातक आहे. रेडबुलचे अधूनमधून सेवन केले देखील आपल्या हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो. रेडबुल हे ऑस्ट्रेलियनमध्ये लहान मुलांना दिले जाते का? रेडबुल हे ऑस्ट्रेलियनमध्ये लहान मुलांना दिले जात नाही, कारण त्यामध्ये कॅफेन जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे लहान मुलांना रेडबुल दिले जात नाही. रेडबुल अधूनमधून सेवन केले देखील हृदयविकारच्या गंभीर समस्या होतात आणि तरुणांमध्ये जास्त रेडबुल पिले जाते. रेडबुल पिल्याने रक्ताच्या गाठोड्या होऊ शकतात का? हो, या पियामध्ये जास्त आढळणारे साखर आहे. साखर जास्त आढळते, त्यामुळे रक्ताच्या गाठोड्या देखील होऊ शकतात आणि स्ट्रोकचा धोका देखील वाढू शकतो. आपण दैनंदिन जीवनात कोल्ड्रिंकच्या बाटल्या पितो आणि कुठेही टाकतो. ते टाकल्याने आपल्याला जल प्रदूषण, परत हवा प्रदूषण आणि नैसर्गिक प्रदूषण होतो. नैसर्गिक प्रदूषण, ते बाटल्या कुठेही टाकल्याने मुके प्राणी खातात आणि ते मृत्यूशी जोडले जातात. जल प्रदूषण, ते बाटल्या नदीकाठी किंवा समुद्रकिनारे जाऊन पाण्यामध्ये वाहतात आणि त्यामधील प्लास्टिकचे कण पाण्यामध्ये जातात आणि मासे देखील मृत्युमुखी पडतात. हवा प्रदूषण, ते बाटल्या आपण जरा जाळलो तर त्यातून विषारू वायू निसर्गामध्ये ढग म्हणून तयार होते आणि विषारू वायूचा आपल्याला पाऊस देखील पडतो. त्यामुळे आपल्याला अनेक आजार होतात. आपल्याला आजकाल स्टिंग खूप आवडते. स्टिंग पिल्याने काय काय होते हे श्रावणी मोरे यांनी सांगितले. थँक्यू. थँक यू अहिल्या. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग पॅरेंट्स. माय नेम इज श्रावणी मुरारी मोरे. आज मी तुम्हाला स्टिंग या कोल्ड्रिंकबद्दल माहिती सांगणार आहे. तर तुम्ही स्टिंग आवडीने पित असाल. इथे बसलेले सर्वजण स्टिंग पिले असतील. पण तुम्हाला माहीत आहे का, दुसऱ्या देशामध्ये स्टिंगचा वापर बाथरूम स्वच्छ करण्यासाठी केला जातो. तर स्टिंग भारतामध्ये केव्हा आले? स्टिंग भारतामध्ये 24 ऑक्टोबर 2017 रोजी पेक्सिकोने एका वेगळ्या विकासात मंगळवारी पाठवले. त्यानंतर ते 2017मध्ये 50 रुपयात विकले गेले असल्यामुळे त्याला कोण घेत नव्हतं. नंतर ते 2021मध्ये 20 रुपयात करण्यात आले व 2021मध्ये त्याला 86% शेअर व्हॉल्यूम्स मिळाल्या. पण 2017मध्ये ते 2.5% शेअर व्हॉल्यूम्सवर होतं. तर 2021मध्ये ते 86% शेअर व्हॉल्यूम्सवर कसे गेले व किती अधिग्रहित झाले हे आपण पाहू. तर 2017मध्ये हे जर्मनी बॉटलमध्ये विकले जायचे व आता 2021मध्ये हे प्लास्टिक बॉटलमध्ये विकले गेले आहे. तर 2017मध्ये जर्मनी बॉटलमध्ये बनवण्यासाठी त्याला जास्त खर्च येत होता व 2021मध्ये त्याला प्लास्टिक बॉटलमध्ये बनवण्यासाठी कमी खर्च आला. त्यामुळे ते स्टिंग 2021मध्ये कमी किमतीत विकले गेले व अशी ऑफर देण्यात आली की 1वर 1 बॉटल स्टिंग फ्री. म्हणून जास्त लोक त्याला घेतले व ते स्टिंग 2021मध्ये जास्त अधिग्रहित झाले. स्टिंग पिल्यामुळे होणारे फायदे. तर स्टिंग पिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये विटॅमिन B6 व विटॅमिन B12 मिळते. ते शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. स्टिंग लोकांना प्यायला का आवडते? कारण त्यामध्ये आंबट गोडपणाची चव असते. ते चवीला चवदार असते व नवं चैतन्य निर्माण करते, ताजेतवाने बनवते. स्टिंग पिल्यामुळे होणारे दुष्परिणाम. स्टिंग पिल्यामुळे स्टिंगमध्ये कॅफेन हे पदार्थ सर्वात जास्त असते, म्हणजेच 72 मिलीग्रॅम कॅफेन असते. त्यामुळे आपल्या हृदयावर व एकूणच आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. आपले निद्रानाश होते किंवा हृदयाची गती वाढते, उच्च रक्तदाब सुरू होतो. त्यानंतर आहे जगातील सर्वात मोठी शीतपेय कंपनी कोणती? तर जगातील सर्वात मोठी शीतपेय कंपनी पेप्सिको अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. हिने 2022मध्ये 79.47 अब्ज डॉलर्सची कमाई केली. त्यानंतर आहे दुसऱ्या क्रमांकावर द कोकोकोला कंपनी. कोकोकोला भारतामध्ये केव्हा आले? कोकोकोला हे भारतामध्ये 8 मे 1886 रोजी डॉक्टर जॉन पेंबर्टन यांनी स्थापन केले. त्यानंतर कोकोकोला भारतामध्ये 1892 साली आले. ते हिंदुस्तान ब्रेवरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत भारतात आले व त्याचबरोबर स्प्राईट, थम्सअप असे शीतपेयसुद्धा पेप्सिकोने भारतामध्ये पाठवले. तुम्हाला माहीत आहे का जगातील कोणते देश कोल्ड्रिंक पित नाहीत? कुणाला माहीत आहे का? मी तुम्हाला सांगते. जगातील उत्तर कोरिया व क्युबा हे देश कोल्ड्रिंक पिले जात नाहीत. तर कोल्ड्रिंक्स किती देश पितात? जगातील 193 देश हे कोल्ड्रिंक्स पितात.
कोको कोला पिल्यामुळे होणारे फायदे. कोको कोला पिल्यामुळे आपले शरीर ताजेतवाने बनते, कारण त्यामध्ये पाणी, साखर, रंग, CO2, कॅफेन यांचा समावेश असतो. ते कोणतेही काम करताना थकवा किंवा तणाव येऊ देत नाही. कोको कोला पिल्यामुळे होणारे दुष्परिणाम. कोको कोला पिल्यामुळे आपल्याला अंगदुखी, डोकेदुखी असे आजार होऊ शकतात, कारण त्यामध्ये कॅफेन हे पदार्थ सर्वात जास्त असते. त्याचबरोबर सर्वात जास्त परिणाम हे आपल्या हृदयावर होऊ शकतो. हृदयविकाराचा सुद्धा झटका येऊ शकतो. त्यानंतर पुढील माहिती राणी सलगरे ही सांगेल. थँक्यू श्रावणी. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. माय नेम इज राणी अंकुश सलगरे. आज मी तुम्हाला 4 कोल्ड्रिंकबद्दल माहिती सांगणार आहे. ते म्हणजे स्प्राईट, लिम्का, ऑरेंज सोडा आणि फ्रुटी. तर सर्वप्रथम मी आज तुम्हाला फ्रुटीबद्दल हिस्ट्री सांगणार आहे. तर फ्रुटी हे भारतात विकले जाणारे आयशाची चव असलेले पेय आहे. हे नैसर्गिक फ्लेवर्सांनी आंबा केंद्रित करून बनवले जाते. हे पार्ले ॲग्रोचे प्रमुख उत्पादन आणि सर्वात यशस्वी पेय आहे. फ्रुटी हे 1985 मध्ये टेट्रा पॅक पॅकेजिंगमध्ये लॉन्च करण्यात आली. तेव्हापासून ती PE बाटल्या आणि आयताकृती आकाराच्या पॅकमध्ये देखील बनवली जाते. तर फ्रुटी कसं बनवतात? फ्रुटी प्राकृतिक स्वाद आणि आंब्याच्या नैसर्गिक मिश्रणाने फ्रुटी बनवतात. तर फ्रुटीमध्ये किती साखर असते? फ्रुटीमध्ये 250 मिलीलिटरमध्ये 33.7 ग्रॅम साखर असते. तर दुसरा पॉईंट आहे स्प्राईट. स्प्राईट हे कोको कोला कंपनीने तयार केलेले स्पष्ट लिंबू चवीचे शीतपेय आहे. हे क्रॅनबेरी, चेरी, द्राक्षे, संत्रा, उष्णकटिबंधीय आले आणि व्हॅनिला यासह स्प्राईट अतिरिक्त फ्लेवर्समध्ये येतो. बर्फ, पीच, बेरी क्लिअर रिमिक्स पेयाच्या नवीन आवृत्त्या कृत्रिमरी गोड केल्या जातात आणि स्प्राईटची निर्मिती प्रामुख्याने सेवन विरुद्ध करण्यासाठी करण्यात गेली होती. तर तुम्हाला माहीत आहे का स्प्राईट ही कंपनी केव्हा अस्तित्वात आली? तर स्प्राईट ही कंपनी 1958 ते 1971 साली अस्तित्वात आली. तर स्प्राईट केव्हा भारतात आली? स्प्राईट ही कोको कोलाचे क्लिअर लाईम सॉफ्ट ड्रिंक हे भारतात 1999 मध्ये लॉन्च करण्यात आली. तेव्हापासून ती भारतीय सॉफ्ट ड्रिंक म्हणून मार्केटमध्ये सर्वात वेगाने जाणाऱ्या ब्रँडपैकी एक होती. तर स्प्राईटमध्ये काय काय मिसळलेले असते? तर स्प्राईटमध्ये क्रॅनबेरी, चेरी, द्राक्षे, संत्रा हे सर्व मिसळून केलेली ही स्प्राईट असते. तर स्प्राईटमध्ये कोणतं गॅस राहतं? तर स्प्राईटमध्ये कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 हे गॅस राहते. स्प्राईटमध्ये कोणतं ॲसिड राहतं? स्प्राईटमध्ये सायट्रिक ॲसिड राहते. स्प्राईट पिण्यासाठी योग्य नाही का? स्प्राईट आपल्या शरीरासाठी पिण्यासाठी योग्य नाही, कारण ती स्प्राईट पिल्याने आपल्या शरीरावर, हृदयावर परिणाम पडतो. स्प्राईट पिल्याने आपल्याला कोणते रोग होतात? तर स्प्राईट पिल्याने आपल्याला कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार होण्याची शक्यता असते. तर तिसरा पॉईंट आहे लिम्का. लिंबू चुना स्वादयुक्त कार्बोनेटेड शीतपेयाचा एक बहुब्रँड आहे, जो भारतात आणि US काही भागात बनवला जातो. त्यामध्ये 150 मिली फॅनमध्ये 60 कॅलरीज असतात. फॉर्म्युलामध्ये फळांचा समावेश नव्हे तर कृत्रिम स्वादावर अवलंबून असते. माझा चौथा पॉईंट आहे ऑरेंज सोडा. लिंबू आणि लिंबूवर्गीय स्वाद सोड्याच्या बाबतीत सर्वोत्तम आहे. शेवटी काय? प्रेम नाही. अधार्मिक प्रमाणात साखरेचे प्रमाण उत्कृष्ट प्रमाणात वर्षानुवर्षे यशस्वी होण्यासाठी एक रेसिपी आहे. तर वास्तविक फळांचा रस आणि नैसर्गिक गोडवा वर्षानुवर्षे यशस्वी होण्यासाठी एक रेसिपी आहे. तर वास्तविक फळांचा रस आणि नैसर्गिक फ्लेवर्स आयताकृती आकाराच्या पॅकमध्ये देखील बनवली जाते. धन्यवाद. तर यापुढील माहिती माझी ग्रुप पार्टनर मनीषा बिराजदार ही सांगेल. थँक्यू राणी. गुड मॉर्निंग सर अँड माय पॅरेंट्स. माय नेम इज मनीषा महादेव बिराजदार. आज मी तुम्हाला मिरिंडा या कोल्ड्रिंक्सबद्दल माहिती सांगणार आहे. मिरिंडा हे 1959 मध्ये स्पेनमध्ये तयार करण्यात आला, ज्याच्या नावाचा अर्थ प्रशंसनीय असा होतो. तो 1970 पासून पेप्सिको मालकीचा झाला. त्यानंतर तो थायलंडमधील प्रसिद्ध शीतपेयापैकी एक झाला. याचे मुख्य कारण म्हणजे तो 6 उत्कृष्ट फळांनी बनलेला असतो. नेक्स्ट, सॉफ्ट ड्रिंक. सॉफ्ट ड्रिंक हे एक कोल्ड्रिंक्सचा प्रकार आहे. सॉफ्ट ड्रिंक म्हणजे काय? माझा, स्टिंग, थम्सअप अशा विविध कोल्ड्रिंक्सला सुद्धा आपण सॉफ्ट ड्रिंक म्हणू शकतो. सॉफ्ट ड्रिंकचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. सॉफ्ट ड्रिंकमध्ये काय असते? तर सॉफ्ट ड्रिंकमध्ये पाणी, साखर, अल्कोहोल, बियर अशा विविध प्रकारचे मिश्रण हे सॉफ्ट ड्रिंकमध्ये असतात. नेक्स्ट, जरा इतिहासाकडे डोकूया. ॲपी फिझ हे एक कोल्ड्रिंक्स आहे. ॲपी फिझ हे पार्ले ॲग्रीचे उत्पादक आहे, जे भारतामध्ये 2005 मध्ये सादर करण्यात आले. ॲपी फिझ हे बांगला या देशामधील प्रसिद्ध शीतपेयापैकी एक मानले जाते. नेक्स्ट, माझा ही आपल्या भारतातील आवडती कोल्ड्रिंक्स आहे. जसे की स्टिंग हे
अमेरिका या देशामध्ये सर्वात जास्त आवडती कोल्ड्रिंक्सपैकी एक आहे. तसेच माझा हे आपल्या भारतातील सगळ्यात फेमस कोल्ड्रिंक्स आहे. माझा ही आपल्या भारतामध्ये कंपनी आहे. माझा ही भारतात कंपनी असण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या भारतामध्ये आंब्याचे उत्पादन जास्त घेतल्यामुळे माझा ही कंपनी आपल्या भारतामध्ये आहे. तर मलेशिया या देशामध्ये 2 प्रकारच्या कोल्ड्रिंक्स बनविले जातात. एक प्रकारची कोल्ड्रिंक्स ज्याच्यामध्ये उपयुक्त फळांचे रस घालून बनविले जातात व ती स्टीलच्या किंवा काचेच्या बॉटलमध्ये असते, व दुसरी बॉटल ज्याच्यामध्ये अल्कोहोल, बियर, साखर अशा हानिकारक गोष्टी घालून ती प्लास्टिकच्या बॉटलमध्ये असते. जी हानिकारक गोष्टीने बनलेली बॉटल असते ती आपल्या भारतामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये पाठविली जाते, व जी उपयुक्त गोष्टीने किंवा काचेच्या बॉटलमध्ये असते बॉटलमध्ये असलेली कोल्ड्रिंक्स ती त्या देशामध्ये पिली जाते. कारण की तिथल्या लोकांना कोणतेही कोल्ड्रिंक्स पिल्याने हानिकारक गोष्टी होऊ नये त्याच्यामुळे तिथले लोक उपयुक्त गोष्टीने बनलेले कोल्ड्रिंक्स पितात, व आपल्याकडे हानिकारक गोष्टीने मिक्स केलेले जसे की अल्कोहोल, बियर, साखर अशा पदार्थाचे मिश्रण करून ते आपल्याकडे कोल्ड्रिंक्स पाठवतात. तर आपण उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम आणि बिस्लेरी बॉटल हे 3 पदार्थ सेवन करतो. तर यापुढील माहिती बिस्लेरी बॉटल व आईस्क्रीमबद्दल श्रावणी मोरे ही सांगेल. थँक्यू मनीषा. तर तुम्ही दैनंदिन जीवनात नेहमी बिस्लेरी बॉटलचा उपयोग करत असाल, पण ते बिस्लेरी बॉटल आपल्या शरीरासाठी चांगले आहे की वाईट आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. बिस्लेरी बॉटलचा शोध 1965 मध्ये इटालियन वैज्ञानिक डॉक्टर सेसारी रॉसी यांनी त्यांचे मित्र भारतातील खुशरू यांना कल्पना दिली की तुम्ही बाटलीबंद पाण्याची कंपनी सुरू करा. खुशरू यांनी भारतातील पुणे, ठाणे व मुंबई अशा ठिकाणी मोठमोठ्या बाटलीबंद पाण्याच्या कंपन्या सुरू केल्या व तेथील बाटलीबंद पाणी हे काचेच्या बाटलीमध्ये असत. ते रेस्टॉरंट व हॉटेलमध्ये विकले जाते. बाटलीबंद पाणी पिणे आपल्या शरीरासाठी दररोज योग्य आहे का? दररोज बाटलीबंद पाणी आपल्या शरीरासाठी पिणे योग्य नाही. जेव्हा आपल्याला घरातील नळाचे पाणी भरण्याचा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला बाटलीबंद पाणी पिणे योग्य वाटते, पण हे दररोज पाणी पिणे योग्य नाही. नवीन संशोधनातून असे आढळून आले की नळाचे पाणी पिणे आपल्या शरीरासाठी चांगले आहे. बाटलीबंद पाणी पिणे आपल्या शरीरासाठी चांगले नाही. बाटलीबंद पाणी किती काळ टिकते? बाटलीबंद पाणी 1 वर्ष टिकते, कारण त्यामध्ये pH अल्कधर्मी हा घटक मिसळलेला असतो. तसेच त्यामध्ये जगातील 93% बाटल्यामध्ये मायक्रोप्लास्टिक हा घटक मिसळलेला असतो. ते कसं? जेव्हा दुकानदार आपल्या ते बाटल्या उन्हामध्ये म्हणजे दुकानाबाहेर ठेवतात तेव्हा ते सूर्यप्रकाशाशी त्या पाण्याची अभिक्रिया होते, त्यामुळे ते पाण्यामध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण मिसळले जाऊन आपल्याला हृदयरोग किंवा कर्करोग असे आजार होऊ शकतात. त्यानंतर आईस्क्रीमचा शोध कुणी लावला? आईस्क्रीमचा शोध हे 9व्या शतकाच्या सुमारास इटालियन देशाने लावला. त्यानंतर प्राचीन चीनी लोकांनी पापडीमधील आईस्क्रीमचा शोध लावला. व्हॅनिला आईस्क्रीमचा शोध कुणी लावला? व्हॅनिला आईस्क्रीमचा शोध फ्रान्स देशाचे राष्ट्रपती थॉमस जेफरसन यांनी लावला. हे व्हॅनिला आईस्क्रीम आंबवलेल्या दुधापासून व मधापासून, पिठापासून, गोड पदार्थापासून बनलेले होते. आईस्क्रीमचा अर्थ असा आहे की आईस म्हणजे बर्फ व क्रीम म्हणजे मलाई यापासून बनलेले हे आईस्क्रीम असते. आईस्क्रीम किती वर्षाच्या पुढील मुलांनी खावे? आईस्क्रीम हे 2 वर्षाच्या पुढील मुलांनी खावे. जर 2 वर्षाच्या आतील मुलांनी खाल्ले तर त्यांना उलट्या किंवा जुलाब होण्याची शक्यता असते. आईस्क्रीमची सर्वात मोठी कंपनी कोणती आहे? आईस्क्रीमची सर्वात मोठी कंपनी बेन ॲड जेरीज ही कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्यानंतर बेयर्स आणि ब्ल्यू बनी या दोन्ही कंपनी अनुक्रमे 2ऱ्या व 3ऱ्या क्रमांकावर आहेत. जगातील पहिले आईस्क्रीम कोणी विकले? जगातील पहिले आईस्क्रीम उष्णतारोधक बर्फाचा शोध लागल्यानंतर अमेरिकेतील बाटलीमोर दूध विक्रेते जेकब्स फसेल यांनी लावला. तर आम्ही हे प्रोजेक्ट करताना कोल्ड्रिंक्स किंवा बाटलीबंद पाणी आईस्क्रीम हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे असे आढळून आले. तर आमची तुम्हा सर्व पालकांना व शिक्षकांना विनंती आहे की तुमच्या घरात असतील लहान मुलांना स्टिंग किंवा इतर कोल्ड्रिंक्स देऊ नका, कारण ते शरीरासाठी खूप घातक आहेत. उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंक्सऐवजी काय प्यावे?
उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंकऐवजी बाजारात आणलेल्या ताज्या फळांचे ज्यूस आणि नारळाचे पाणी आणि लिंबू सरबत प्यावे. उन्हाळ्यामध्ये बिसलेरी पाण्याऐवजी काय प्यावे? डेऱ्यातील पाणी किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी आपल्या शरीरासाठी योग्य आहे. उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीमऐवजी काय खावे? उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीमऐवजी आपण दही, ताक, दूध अशा पदार्थापासून घरगुती आईस्क्रीम बनवून खावे, जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते. तर अशा प्रकारे आमचा प्रोजेक्ट इथे पूर्ण झालेला आहे. जर आमचं काही चुकलं असेल तर तुम्ही आम्हाला एक चांगला सल्ला देऊ शकता किंवा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. थँक्यू सर.